सिद्धारूढ स्वामी प्रकरण 17। पुढे फिरत फिरत केदार घाटावर येऊन केदारेश्वर लिंगाचे दर्शन घेऊन जंगमवाडीकडे जाऊन तेथून अन्नपूर्णा देवालयात येऊन देवीचे दर्शन घेऊन सुराभांड लिंग पाहून ब्रह्मघाट उतरून तेथे आचमन विश्रांती घेण्याकरिता शाश्वमेध घाटावर येऊन देवालयात बसून मनात विचार करू लागले की प्रजापतीने या ठिकाणी दशाश्वमेधयज्ञ केला म्हणून या स्थानास दशाश्वमेध घाट असे नामाभिधान प्राप्त झाले। मी आणि प्रजापती भिन्न नाही, कारण अनेक प्रजांच्या वृत्तिस्थितीला मीच अधिष्ठान आहे म्हणून प्रजापतीला व मला भेद नाही। नंतर अन्यवृत्ती उपशमनार्थ चिंतन करण्यात एक क्षण निर्विकल्प समाधी लावून बसले। इतक्यात महादेव शास्त्री त्याचे 26 शिष्य बरोबर घेऊन तेथे आला। द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाया भावा सत्पदार्थः तत्र द्रव्याणि पृथ्वी आप तेज वायु आकाश काल दिक् आत्म नानासी नवेव रूपादि चतुर्विष्टिर्गुणाः उत्क्षेपणादि पंचकर्माणि सामान्यम द्विविध विशेषास्त्वनन्ता एव समवायस्त्वके एक अभावश्व तुर्विधाः तत्र गंधवती पृथ्वी साधविविधा नित्यानित्याचेति नित्या परमा पुरुषा अनित्या कार्य रूपा सायुन स्त्रिविधा शरीरेंद्रिय विषय भेदात शरीरमस्मदादीना इंद्रियम गंधग्राहकय घ्राण नासाग्रवर्ती विषयो महत्पाषाणादिक असा आपल्या शिष्याला महादेव शास्त्री उपदेश करीत असता जगन्नाथ भट्ट नावाचा आणखी एक शास्त्री 72 विद्यार्थी बरोबर घेऊन आला व गौतमोक्त न्याय शास्त्रांपैकी नामाचा उपदेश करू लागला। तो कोणता म्हणाल तर प्रमाण प्रमेय संशय प्रयोजन दृष्टांत सिद्धांत अवयव तर्क निर्णय वाद जल्प वितंड हेत्वाभास छलजाती निग्रह स्थान वगैरे 16 पदार्थांचे लक्षण व परीक्षा यांचा उपदेश करू लागला। महादेव शास्त्री म्हणाले 17 पदार्थाः नंतर जगन्नाथ भट्ट म्हणाले तनु षोडश पदार्थाः तत्वज्ञानान्निश्रेय साधिगम इति न्यायशास्त्रे निरुक्ते तस्मात् कथ 17 इति दृष्टे सती। तेव्हा महादेव शास्त्री म्हणाले हे 16 पदार्थ या 7 अंतर्भाव होता। असा दोघांचा वाद चालला असता जगन्नाथ भट्टाने द्रव्यलक्षण विचारले। महादेव शास्त्री म्हणाले गुणानामाश्रयो द्रव्य। इतक्यात अवधूत मनात म्हणाले हे अनित्य वस्तूबद्दल विचार करीत बसले तर नित्य वस्तू यांना मिळाव्याचीच नाही, याकरिता यांची वृत्ती नित्य वस्तूकडे फिरवावी। म्हणून त्यांनी शास्त्र्यांना विचारले की पंडित हो, तुम्ही द्रव्य गुणादी विचार करणारे आहात। द्रव्य गुणादी हे आपले स्वरूप मानिता किंवा त्यांना भिन्न मानिता? त्यांपैकी जडस्वरूप आपण आहो म्हणाल तर ते योग्य नव्हे, कारण तुम्ही चेतन स्वरूपी आहा म्हणून जडाला पृथक गणिले पाहिजे। अभिन्न जे चेतन ते ब्रह्मचेतनापासून निराळे किंवा अभेद आहे। भेद म्हणाल तर एकमेव या श्रुतीला विरोध येईल म्हणून तसे म्हणू नये, अभेद असेच मानिले पाहिजे। हा अभेद निरंतर किंवा ज्ञानकाली ज्ञानकाली म्हणाल तर स्वतः सिद्धत्व जाईल, याकरिता असे म्हणू नये, तर मग हा अभेद निरंतरच आहे। तरी पण हे निरंतर अभेद ज्ञान आपोआप मोक्षदायक होते अथवा कर्मवासना वगैरेचे सहाय घेते। तेव्हा पंडित म्हणाले सहाय घेते। आरूढ म्हणाले ज्ञानदेवा, तू कैवल्यम ह्या श्रुतीत देव हे पद ज्ञानाला असहाय आहे, म्हणून तू पद व्यर्थ होई। कारण तू पदाने सर्व जड साधने व्यावर्तन करून ज्ञानाचे फल कैवल्य हे सिद्ध झाले। हे अवधूताचे भाषण ऐकून शास्त्री म्हणाले हा तपोनिधी विश्वेश्वराच्या कृपेने ब्रह्मनिष्ठ आणि अनुभवी झाला आहे, म्हणून यांच्यापाशी तर्क चालत नाही। कारण आमच्यापाशी शब्दज्ञान आहे तसे अनुभवज्ञान नाही। या महात्म्याच्या ठाई नम्रभाव धरावा। तेव्हा ते शास्त्री आपल्या शिष्यांसहित समोर उभे राहून हात जोडून म्हणाले स्वामी महाराज तथास्तु तथास्तु। अवधूत म्हणाले हे अविमुक्त क्षेत्र तार्कोपदेशाचे स्थान आहे, म्हणून सर्व शास्त्र्यांनी तार्कोपदेशाच्या वेळी समन्वय करावा। तसेन करिता भिन्नान्वय करणे योग्य नव्हे, कारण वेद करणाऱ्या देवाचा तसा अभिप्राय नाही। हे ऐकिल्यावर सत्यम आचार्यवर्य असे म्हणून नमस्कार करून ते शास्त्री चालते झाले।